डोनाल्ड ट्रम्प आता सध्या एकाच वेळेला अनेक योजना आपल्या हातामध्ये घेऊन येत आहेत. एकाच वेळेला ते मिलिटरी ॲक्शन घ्यायचा विचार करतायत, तर दुसऱ्या बाजूला ते म्हणतायत की आम्ही इराणबरोबर चर्चा करतोय. आतापर्यंत इराणनं अनेक वेळा या गोष्टीला नकार दिलाय की आमची अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा चालू नाही. पण तरीही म्हणजे थोडक्यात झालंय काय, तर डोनाल्ड ट्रम्प हे सिद्ध करतायत की ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे व्यक्ती नाहीत. पण असं म्हणायचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका बाजूला 10 दिवसांची मुभा दिलेली आहे की आम्ही कोणताही हल्ला इराणवरती करणार नाही. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला मात्र काल रात्री त्यांनी इराणच्या इस्फहान या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती हल्ला केला. त्याच्यावरती बंकर बस्टर बॉम्ब नेऊन टाकले आणि त्याच्याबद्दलचे जे व्हिडिओ आहे ते देखील सोशल मीडियामध्ये शेअर केले. म्हणजे थोडक्यात काय, तर एकीकडे युद्ध करणार नाही, हल्ले करणार नाही म्हणून सांगायचं, तर दुसऱ्या बाजूने हल्ले मात्र चालू ठेवायचे. तिसऱ्या बाजूला वॉल स्ट्रीट जर्नलने एक न्यूज लीक केलेली आहे. एक बातमी लीक केलेली आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे खूप डेस्परेट झालेले आहेत युद्ध संपवण्यासाठी आणि जगाला काहीही किंमत द्यायला लागली तरी आता सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवायचं आहे आणि त्यासाठी ते कसे प्रयत्नशील आहेत याचं एक चित्र वॉल स्ट्रीट जर्नलनं उभं केले. त्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी आल्यात. नेमकं मग चाललंय काय? डोनाल्ड ट्रम्प खरोखर घाबरलेत का, की ते घाबरल्याचं नाटक करतायत, की ते धाडसी असल्याचं नाटक करतात? नेमकं काय करतात आणि काय चाललंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. तर झालं असं की काल अमेरिकन इस्फहान या इराणच्या एका न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती बंकर बस्टर बॉम्ब टाकले. आता बंकर बस्टर बॉम्ब हे तुम्हाला माहितीच आहेत, कारण जूनमध्ये देखील अमेरिकेनं फर्दो, नतांज आणि इस्फहान या तिन्ही ठिकाणी बंकर बस्टर बॉम्ब टाकलेले होते. ते टाकण्याचा उद्देश असा असतो की ते जमिनीमध्ये घुसतात आणि जमिनीच्या आत 100 ते 200 फुटावरती जाऊन ते ब्लास्ट होतात, जेणेकरून त्या जमिनीच्या आत काही न्यूक्लिअर फॅसिलिटी असतील किंवा तिथं न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेले असतील किंवा तिथं कोणता सेटअप तयार केलेला असेल, तो सगळा उद्ध्वस्त होतो. आणि इस्फहानच्याच बाबतीत हे करण्याचं कारण म्हणजे मागच्या जूनमध्ये जे युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या अगोदरच इराणनं त्यांचे जे 450 किलोचे जे युरेनियम आहे ते एनरिच केलेलं होतं. 60% पर्यंत ते सगळं इस्फहान या ठिकाणी जमा केलेलं होतं. अशा पद्धतीची बातमी आलेल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेला कोणताही चान्स घ्यायचा नाही असं अमेरिकेचं टार्गेट आहे की इराणकडे हे 450 केजी युरेनियम असता कामा नये. आणि त्यासाठी त्यांनी या एहसान फॅसिलिटीवरती हल्ला केला आणि तो उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये नक्की काय हाती लागले ते बघायला लागेल, पण हा हल्ला तरी काल झालेला आहे. दुसरीकडे वॉल स्ट्रीट जर्नलने एक बातमी दिलेली आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जे सहकारी जवळचे आहेत पीट हेग्सेथ किंवा मार्को रुबियो वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून एक बातमी अशी आलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना काहीही करून हे युद्ध संपवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भलेही 3,500 मरीन्स म्हणजे त्यांचे सैनिक तिथे नेऊन ठेवलेले असतील, आणखी 10,000 आणतो म्हणून ते सांगत असतील, तर प्रत्यक्षात त्यांना नवीन मिलिटरी ऍक्शन सुरू करायचे नाहीयेत. इराणच्या जमिनीवरती आपल्या सैनिकांनी उतरायच्या अगोदर त्यांना काहीही करून चर्चेच्या मार्गातून हे युद्ध संपवायचं आहे असं सध्या तरी त्यांच्या एकूणच वागण्यावरून दिसायला लागलंय. कारण त्यांनी असं सांगितलंय की हॉर्मुझची समुद्रधुनी जगासाठी ओपन हो किंवा न हो, आपल्याला हे युद्ध संपवायचं आहे. कारण त्यांनी स्वतःसाठी पहिल्यांदा 4 आठवड्याची मुभा दिलेली होती की 4 आठवड्यात हे युद्ध संपवू. नंतर हे म्हणाले की 6 आठवड्यापर्यंत हे युद्ध संपेल. पण 4 आठवडे होऊन गेलेले आहेत. 6 आठवड्याच्या दिशेने जग चाललेलं आहे, पण इराणनं कोणत्याही चर्चेची तयारी अजूनपर्यंत दाखवलेली नाही. इराण चर्चा करत नाही आहे, त्यामुळे हे युद्ध चर्चेच्या मार्गाने संपणार नाही. पाकिस्ताननं जी ऑफर दिलेली होती की आम्ही हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावू, पण पाकिस्तानची ही ऑफर देखील इराणनं रिजेक्ट केलेली आहे, नाकारलेली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आता हाच पर्याय आहे की काहीही करून एकतर्फी एखादी ऍक्शन घ्यायची, गिरे तो टांग उपर अशी एखादी संधी शोधायची आणि हे युद्ध आपल्या बाजूने आम्ही थांबवतो, आम्ही जिंकलो असं जाहीर करायचं. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प म्हणायला लागलेत की नाटो कंट्रीज, नाटोमध्ये असणारे सगळे देश किंवा गल्फमध्ये असणारे सगळे देश या सगळ्यांना मध्ये घालून आपण हे युद्ध थांबवू शकतो. हॉर्मुझची समुद्रधुनी जगासाठी ओपन झाली नाही तरी चालेल, पण प्रत्यक्ष तिथं बघा अमेरिका कसा स्वार्थी आहे. अमेरिकेकडे स्वतःचं तेल आहे, स्वतःचा गॅस आहे, अमेरिकेला काही फरक पडत नाही. पण त्यानंतर देखील ही समुद्रधुनी युद्ध थांबल्यानंतर देखील बंद राहू शकते. मग ती बंद कोणासाठी राहील? युरोपियन देशांसाठी बंद राहील, याशिवाय ती बंद राहील अमेरिकेचे जे जे सहकारी देश आहेत जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे आहेत यांच्यासाठी देखील बंद राहील. काही देशांसाठी इराणनं याच्यामध्ये मुभा दिलेली आहे, ज्यामध्ये चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान सुद्धा आहे. या सगळ्यांना मुभा दिलेली असली तरी जगातल्या जास्तीत जास्त देशांसाठी ही समुद्रधुनी बंद राहणार आहे. म्हणजे या तेलाचे दर असेच वाढलेले राहणार आहेत. ते अगदी पूर्वी जसे होते $67 ते $65 प्रति बॅरल तिथपर्यंत येणार नाहीत आणि त्याचा फरक अमेरिकेला पडत नाही.
कॅरोलिन लेविट यांनी म्हणजे व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी आहे, त्यांनी सांगितलं की आम्हाला जे आमच्या युद्धाचे मुख्य उद्देश आहेत त्या कोर ऑब्जेक्टिव्ह मध्ये हॉर्मोजची समुद्रधुनी ओपन करणं हा आमचा कोर ऑब्जेक्टिव्ह कधीच नव्हता असं त्यांनी सांगितलंय. पण तुमच्या या ऍक्शनमुळे तर हॉर्मोजची समुद्रधुनी बंद झाली. ती अगोदर ऑलरेडी ओपन होती, त्यामुळे तुमचा कोर ऑब्जेक्टिव्ह ती ओपन करणं असू शकत नाही. ती बंदच तुमच्या सगळ्या या युद्धामुळे झाली आहे. आता ती ओपन तुम्हीच केली पाहिजे, कारण सगळं जग यामध्ये फरफटत आहे. सगळ्या जगामध्ये किमती वाढलेल्या आहेत तेलाच्या आणि सगळ्या जगाला त्याची किंमत मोजावी लागते. आणि डोनाल्ड ट्रम्प आता म्हणतात की हॉर्मोजची समुद्रधुनी बंद राहिली तरी चालेल, पण आम्हाला युद्ध संपवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प हे शरणागतीच्या जवळ आलेले आहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते शरणागती पत्करणार नाहीत. डायरेक्टली ते शरणागतीसाठी दुसरा काहीतरी उपाय काढणार. अचानक जसं काल बंकर बस्टर बॉम्ब टाकले तसे टाकणार आणि मग सीज फायर डिक्लेअर करणार. म्हणणार आम्ही जिंकलो, कारण मी म्हटलं तसं गिरे तो टांग उपर अशी संधी त्यांना अजूनपर्यंत या युद्धामध्ये इराणने दिलेली नाही. ती संधी त्यांना मिळाली की ते युद्धातून बाहेर पडतील. सध्या यामध्ये इस्रायलची भूमिका काय, इस्रायल हल्ले करत राहणार वगैरे वगैरे या सगळ्या इप्स बजेटच्या गोष्टी आहेत. नक्की काय होईल कसं होईल माहिती नाही, पण संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटून जगाला या युद्धाची किंमत द्यायला लावून डोनाल्ड ट्रम्प मात्र त्या युद्धातून बाहेर पडायचं विचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला हे ते देखील सिद्ध करतायत की जे अजिबात विश्वासपात्र राहिलेले नाहीत. त्यांच्यावरती कोणी विश्वास ठेवू शकत नाही. त्यांची बोलण्याची भाषा आणि ऍक्च्युली त्यांचं वर्तन हे ते संपूर्णपणे वेगळं आहे, अन्यथा त्यांनी इस्रायलवरती हल्ला केला नसता. आता सध्या ते युद्धात फक्त एकाच गोष्टीसाठी गुंतलेले आहेत, ते म्हणजे इराणकडे असलेले 450 केजी युरेनियम, जे 60% एनरिचमेंट झालेलं आहे. ते जर इराणकडे नसतं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीच काढता पाय घेतला असता, कारण त्यांना भीती आहे कधीतरी इराण आणेल आणि हे सगळं 450 केजी अमेरिकेवरती टाकेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पॉलिसीबद्दल, ते जे काही करतायत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता मराठी जोश कट्टा. जय हिंद, जय महाराष्ट्र.